बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यात साखर खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडालेली पाहायला मिळते। राज्यभरात साखरेच्या दरात वाढ झाल्याने साखर खरेदीसाठी सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात ही झुंबड उडाल्याचे चित्र दिसते। कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याबाहेर साखरेसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्रही दिसून आले। सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून एका सभासद शेतकऱ्याला दरवर्षी 50 किलो साखर माफक दरात देण्यात येते। ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्यातून साखर घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। अचानक वाढलेल्या गर्दीमुळे कारखाना प्रशासनाचीही चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले। केंद्र सरकारचं नियोजन चुकल्यामुळे साखरेचे दर 70 रुपयाच्या घरात पोहोचले, तशी प्रतिक्रिया कृषी अर्थतज्ञ विजय जावंधिया यांनी दिली आहे। 22 मध्ये तर आम्ही जवळपास 110 लाख टन साखर एक्सपोर्ट केलेली आहे। मग साखरचा बफर स्टॉक आम्ही चांगला करून का ठेवला नाही? जसा गव्हाचा करून ठेवतो आम्ही तसा तांदळाचा करून ठेवतो 2-2, 3-3 वर्षाचा। तर हे सरळ सरळ ऊस कारखानदारांना खुश करण्याकरता हे सरकारचा हस्तक्षेप याच्यामध्ये असतो, हेही सत्य नाकारता येत नाही। याच्यामध्ये नंबर 2चे व्यवहार असतात, हेही आपण नाकारू शकत नाही। आणि महाराष्ट्रात जरी सहकारी साखर कारखानदारी असली तरी आता महाराष्ट्रातली 50% कारखानदारी ही प्रायव्हेटमध्ये गेलेली आहे।